मागील आठवड्यात अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण होतं, त्यानंतर आकाश जे आहे ते निरभ्र झालेले आहेत, कोरं झाले आणि त्यामुळे पुन्हा एकदा थंडीची लाट सध्या विदर्भात पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम जर आपण पाहिला तर तूर पिकांवर झालेला आहे। तूर पिकावर सध्या धुवारी आणि दवाळ रोगाचा प्रादुर्भाव आलेला आणि यामुळे जर आपण पाहिलं तर तूर पीक जे आहे ते धोक्यामध्ये आलेलं आहे। हिरवीगार तूर जे आहे ते वाळायला सुरुवात झालेली आहे। मी एका शेत शिवारामध्ये आणि आपण या ठिकाणी बघू शकतो 2 दिवसांपूर्वी हिरवीगार असलेली तूर आता मात्र करपायला लागलेली आहे, सुकायला लागलेली आहेत। मोठं नुकसान यामुळे शेतकऱ्यांचं होणार आहे। आधीच कापसाला भाव नाही, कापसाने भावने नशातच दुसरीकडे तूर पिकावर शेतकऱ्यांची मदार होती, परंतु तूर पीकही हातातून शेतकऱ्यांच्या जाण्याच्या मार्गावर आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो। अशा पद्धतीनं जे आहे ते तूर अक्षरशः पूर्ण वाळून गेलेली आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी जेव्हा तूर पूर्ण वाढली जाते नैसर्गिकरित्या तशीच तूर आता वाढलेली आहे, परंतु दवाळ असेल किंवा मग धुवारी जी आहे ते संपूर्ण या तूर पिकांवर आली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे। तिकडे जर आपण पाहिलं तर यावर्षी सोयाबीनने देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना दगा दिलेला आहे, भाव नाहीत, कापसाला देखील भाव नाही। अशातच तूर पिकांवर शेतकऱ्याची मदार होती, परंतु आता जर आपण पाहिलं तर दव हा तुरीवर गेलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल। दुसरीकडे पीक विम्यात मात्र या कुठल्याच रोगाची तरतूद नाही, त्यामुळे पीक विमा देखील शेतकऱ्यांना मिळणार नाही। स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।